श्री स्वामी समर्थ. बाळा, आम्ही तुला सांगतोय, तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पावला पावलावर जरी संकटे असली तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत घाबरायचं कारण नाही. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. होय बाळा, खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव. सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. तू तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात सोडत असशील तर हे चुकीचं आहे, कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला आहात, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. जो अनन्य भावाने आमच्या चिंतन करत असतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहत असतो. आयुष्यात जिथे कोणताच मतलब नाही तो दरबार म्हणजे स्वामी आईचा दरबार. जिथे कोणी श्रेष्ठ ना कोणी दुष्ट अशी निवड नाही, कारण आईसाठी सगळी लेकरं सारखी. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, म्हणूनच कर्म चांगले ठेवा. होय बाळा, इतकं साधं गणित आपल्या स्वामी आईंनी सांगितलं आहे. स्वतःच्या कर्मासाठी तुम्ही देवाला धारेवर धरू नका. आपली तेवढी कुवत नाही. आपले जसे कर्म असतील तसेच फळ भगवंत आपल्याला देणार आहेत. होय बाळा, तू मला मानतोस ना, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. तुझ्या दुःखात आहेस, तुझं दुःख कोणी समजत नाही असं तुला वाटतंय, तर असं नाही. मी तुझ्या हृदयात एक स्पंदन पाठवत आहे. तो आजचा संदेश हा आहे. तो ऐक माझ्या लेकरा. मला माहीत आहे तू रात्री रडतोस, पण लोकांना दाखवत नाहीस. हे सर्व मला कळतं. जीवनात अपयश, नातेवाईकांचे तिरस्कार, समाजाची अवहेलना या सगळ्याचा उल्लेख पण मी पाहत आहे बाळा. मी तुझं दुःख पाहिलं आहे. ते आता फुकट वाया जाणार नाही. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हाही मी तुझ्याबरोबर असतो. जीवनात आलेल्या संघर्षात स्वामी कसे पाठीशी उभे राहतात त्याचं वर्णन तू जेव्हा गोंधळतोस, रस्ता हरवतोस, तेव्हा मीच तुला ती दिशा दाखवतो. स्वामी म्हणतात, तू रोज थोडं थोडं का होईना पण प्रयत्न करत आहेस हे मला माहीत आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी दिवसभर कष्ट करून घरी आईवडिलांसाठी स्वप्न उभं करते. लक्षात ठेव, तू हरला असं समजत आहेस, पण मी तुला जिंकवायला सज्ज आहे. कारण मी तुला तयार करत आहे मोठ्या आशीर्वादासाठी. तुझ्या जीवनात ज्या गोष्टी तुला उशिरा मिळाल्या आहेत त्या कायम टिकणार आहेत. होय, माझी जेव्हा वेळ येते तेव्हा मी सगळं बदलतो. ती वेळ जवळ आता आली आहे. तुझं अचानक थांबलेलं आयुष्य पुन्हा योग्य वाटेवर चालणार आहे. हो, हे खरं आहे. स्वामी काहीतरी मोठं तुमच्यासाठी बनवत आहे. मी तुझ्या मागे आहे बाळा, हे विसरू नको. चमत्कारिक प्रसंग जिथे कोणत्याही मार्गाशिवाय स्वामींनी रस्ता दाखवला. सगळे स्वामींना ओळखतात, पण तू मला मनापासून मानतो, म्हणूनच मी तुझ्यावर कृपा करत आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस. होय बाळा, मी तुला खूप प्रेम करतो. जर तूही माझ्यावर प्रेम करत असशील तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, भिऊ नकोस. तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील जी इच्छा आहे ती अनेक वर्षापासून तू बाळगून ठेवली आहेस, ती आता पूर्ण होणार आहे. कारण तुझा विश्वास अजूनही आहे. मी पाहतोय तू किती वेळा अपयशाच्या सावलीतून चाललास, पण तरीही तू माझा हात सोडला नाहीस. म्हणून मी वचन देतो, आता वेळ आली आहे. आशीर्वाद प्रकट होणार आहेत. स्वामी भक्तांना स्वामी आशीर्वाद देत आहेत आणि आठवण करून सुद्धा देत आहेत की त्यांच्या प्रत्येक अश्रूच्या, वेदनेच्या, एकटेपणाचा भगवंत साक्षीदार आहे आणि प्रत्येक दुःखाचं
बदल रूपांतर आता आनंदात होणार आहे. तुला वाटतं कोणालाच कळत नाही, पण मी तर प्रत्येक क्षणात तुला अनुभवत आहे. जीवनातल्या संघर्षाचे वर्णन, तुझी धडपड करत आहेस, तुझ्या जे शरीराचे दुखणं आहे हे सर्व मी पाहत आहे. पण तू आता माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुला वाटत असेल की मी वाट पाहत होतो योग्य वेळेची. मी तुला थांबवलं कारण तुला तयार करायचं होतं. तू मागतोस ते मोठं आहे. इच्छा पूर्ण होण्याआधी येणाऱ्या अडचणींचं कारण. जर एखाद्याने व्यवसाय सुरू करायचा पण वारंवार अडथळे, कारण वेळ योग्य नव्हती. स्वामींची योग्य वेळ आता जवळ आली आहे. तुला जे हवं आहे ते तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या दारात आता ते येणार आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून तुझं भाग्य आता बदलणार आहे. आजूबाजूचे लोक तुला हसतात, तुझा अपमान करतात, पण तू डगमगला नाहीस. विश्वासाने चमत्कार घडणार आहे. जोपर्यंत माझ्यावर श्रद्धा ठेवशील तोपर्यंत मी तुला हरवू देणार नाही. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला तू लाईक कर. बाळा, माझे आशीर्वाद तुला कायमच प्राप्त होणार आहेत. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. मला माहीत आहे तू जे काही मागत आहेस त्यात तुझा एकट्याचा स्वार्थ नाही. त्यात तू सर्वांचं भलं व्हावं असाही विचार करत आहेस. दुसऱ्यांचं भलं व्हावं हे विचार करणं खूप मोठं आहे बाळा. आईवडिलांचं आरोग्य, मुलांचं भविष्य, घराचं सुख आणि जे आपले आप्तेष्ट आहेत ते सर्वांना सुखी ठेवण्याचं जे तू वचन माझ्याकडे मागत आहेस ते वचन मी तुला देत आहे. मी त्या सर्व इच्छा ऐकल्या आहेत आणि त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची वेळ सुद्धा आली आहे. तुला वाटलं की मी तुला विसरलो, पण नाही. कोणतीही गोष्ट वेळेलाच होत असते बाळा. दुर्लक्ष मी तुला केलं नाही. तुझी सर्व गोष्ट आता पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यात मोठी संधी तुला मिळणार आहे. तू जे मागत आहेस ते सर्व तुला प्राप्त होणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तू माझ्यावरती विश्वास ठेव, कारण चमत्कार शेवटच्या सेकंदाला सुद्धा घडत असतो. तेव्हा आपल्याला समजतं की इतकी वेळ वाट बघणं कशासाठी होतं, तर ह्या आनंदासाठी, हे चमत्कार अनुभवण्यासाठी. होय बाळा, तुझ्या इच्छेचा नकार मी देणार नाही. मी त्याला उत्तर देणार आहे, कारण तुझ्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे. स्वामी स्पष्ट करत आहेत, आता उशीर झालेला नाही. मला फक्त तुझं एक पाऊल हवं आहे. श्रद्धेचं स्वप्नपूर्तीची वेळ आता जवळ आली आहे. सकारात्मक परिवर्तनाचा क्षण, भावनिक संवाद. जिथे वाट चुकली होती तिथेच मी तुला पुन्हा आणले आहे. कारण आता वेळ आहे स्वामी समर्थाच्या नावाने प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होताना पाहण्याची. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे तू एक अद्भुत आहेस, निवडक आहेस. आता मागे वळून तू पाहू नकोस, तू थांबू नकोस, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत. फक्त विश्वास ठेव आणि माझं नाव घे, कारण मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. चुकीच्या लोकांना सगळ्यात मोठी ओळख जी असते ती मी तुला कधीच देणार नाही, कारण तू सत्याच्या मार्गाने चालणारा आहेस. तुला त्रास देणारे जे आहे ते आता तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे. तुझ्या घरात सुख, संपत्ती, आरोग्य नांदणार आहे. तू आता सगळ्यांचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनाला सज्ज कर आणि आता तू तयार राहा. कुणालाही हक्काने तू जेव्हा रागवतोस तेव्हा तू 10 वेळा विचार कर, कारण लोक बोलत जास्त आणि कमी जीव लावतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा असतो. जोपर्यंत तुम्ही चांगले शिकाल
चांगली शिकून नोकरी करणार नाही, ही संकल्पना जोपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या डोक्यात असणार तोपर्यंत समाजात लवकरच जन्माला येतील आणि मालक नाही तर स्वामी माई त्यांना सर्व काही प्रदान करतील. कारण जो मनापासून स्वामींची भक्ती करतो, आईवडिलांची सेवा करतो, त्याला स्वामी आई कशाचीही कमी होऊ देत नाही. जर तुमचाही तुमच्या स्वामी आईवर विश्वास असेल तर होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असा टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता. हारल्यावर नवीन सुरुवात करायला कोणी सोबत नसले तरी चालतील बाळा. फक्त तुझा माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. तो विश्वास तू गमावू नकोस, तो विश्वास तू हरू देऊ नकोस. जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये 1 2 3 4 असे तू टाईप कर आणि माझे आशीर्वाद तू प्राप्त कर. माझ्या लेकरा, शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात असते. माणसांची खूप स्वप्न या एका विचारामुळे अपूर्ण राहून जातात, ते म्हणजे लोक काय म्हणतील. क्या कहेंगे लोग, सबसे बडा यही रोग. लोकांचा विचार करू नका. लोक आज नाव ठेवतील, उद्या हसतील आणि परवा विसरून जातील. मग लोकांचा विचार करायचं कशाला? अरे, हे आयुष्य आपलं आहे, आपल्या पद्धतीने जगा ना. लोक तुम्हाला पोसायला येणार नाहीत, लोक नाव ठेवायलाच येतील. ज्यावेळी तुम्ही प्रगती कराल त्यावेळेस ही तेच लोक असतात, ते तुमच्या मागे मागे करतील. पण ज्यावेळी तुम्ही संकटात असाल, प्रगतीच्या मार्गाने असाल, त्यावेळेस हीच लोक तुमचं मनोबल कमी करतील, तुमचं खच्चीकरण करतील, तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा अतोनात प्रयत्न करतील. आणि जेव्हा तुम्ही यशाच्या उंच अशा शिखरावर जाल तेव्हा हीच लोक तुमच्या नावाचा सहारा घेऊन त्यांचा फायदा बघायचा प्रयत्न करतील. मग अशा लोकांचा विचार करायचा कशाला? आपलं आयुष्य आहे, संघर्ष आपला आहे, विजय आपला आहे, आनंद आपला आहे. मग यात ही लोक आली कुठनं? त्यासाठी लोकांचा विचार करणं तुम्ही सोडून द्या. होय बाळा, स्वप्न मोठे पहा आणि पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा. मोठे स्वप्न माणसाचं रक्त ढवळू शकतात. कारण लोकांचा विचार करत असाल तर आधी तुमच्या परिस्थितीकडे बघा. तुमची परिस्थिती खरंच त्या लायकीची आहे का की तुम्ही लोकांचा विचार कराल म्हटलं? जीवन सुंदर करायचं म्हटलं तर जीवन हे वाईट, मग त्यात सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे? जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याला दुःखातून मिळतो. माणूस आयुष्यभर आपलं कोण आणि परक कोण हे शोधत राहतो. अरे, ही शोधण्याची गोष्ट नाही, स्वतः निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. यात आपण कोण आहे हे जर बघायचं असेल तर डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्ही जेव्हा खूप जास्त अडचणीत होतात, तुम्ही गेल्यानंतर त्यांना जास्त फरक पडणार आहे का? जी व्यक्ती कायम आपल्या जवळ असते, प्रकृतीने माणसांसमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, देवाने 2 मार्ग ठेवलेले असतात. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने ठेवलेली नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. त्यामुळे मोठे मन ठेवा आणि त्यानुसार जगायला शिका. आयुष्यात कोणीच काही घेऊन जाणार नाही. जे आहे ते सर्व काही इथेच सोडून जायचं आहे. मग हा घमंड गर्व कशासाठी? होय बाळा, लोकांचा विचार करू नकोस. लोकही फार विचित्र आहेत. अपयशाची लोकांची थट्टा अपयश आलं की ते करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. माणुसकीच्या नात्याने जर आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. विश्वास कधीच चुकीचं नसतं, फक्त आपण ठेवतो कोणावर त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुमचाही स्वामी नामावर विश्वास असेल, स्वामी नामावर श्रद्धा असेल
तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. कारण ह्या संदेशामध्ये भगवंताने तुम्हाला आशीर्वाद रूपी संदेश पाठवलेला आहे. होय बाळा, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलं तर आयुष्य हे सुखकर बनतं. कधी कधी संकटे ही वाईट असतात, परिस्थिती वाईट असते, पण त्यावेळी आपल्याला निर्णय घेताना आपण मागे पुढे करतो. आपल्याला जड जातं की योग्य कोणतं आणि अयोग्य कोणतं. पण माझ्या लेकरा, माझ्यावरती विश्वास ठेव, माझे नाम घे, डोळे बंद कर आणि त्या परिस्थितीचं तू सारासार विचार कर आणि त्यातून जे तुला मार्ग मिळेल त्या मार्गाने तू चाल. बघ, आता जरी तुला वाटत असेल की मी चुकलो, ही चूक केली, हा निर्णय नको घ्यायला होता, पण नाही बाळा, भविष्यात त्याचा फायदा तुला नक्कीच होणार आहे. फक्त तुला स्वतःवरती विश्वास पाहिजे. बाळा, तू कितीही तुझे निर्णय चुकीचे असं तुला वाटू दे, जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू थोडासा थंडावा घे, ताण दूर कर आणि पुन्हा वाटचाल सुरू कर. लोक बोलतात की काही माणसाची सही आणि काही माणसांचा स्वभाव हा तसाच असतो, पण एकदा का बोटाला लागलं की बोटाची सही पण बदलते आणि मनाला लागलं की माणसाचा स्वभाव पण बदलतो. शब्दाच्या संवादाच्या माध्यमातून सुटून शिकणारी समस्या अस्तित्वातच नसते. फक्त संवादाची ताकद कोणी ओळखली नाही, यात दुःख आहे. प्रत्येकाला संकटांचा सामना करण्याची शक्ती ईश्वराने दिली आहे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. प्रयत्न नेहमी गुपचूप करावे, कारण लोकांना नेहमी तुमच्या मागे लागलेली असते की तुमच्या आयुष्यात काय चालू आहे. त्यासाठी लोकांना तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगत बसू नका. काही गोष्टी ह्या आपल्या आपण सुद्धा करायच्या असतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही भगवंतासाठी खूप खास आहात. तुमच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी हे एक आहे. हा क्षण तुमच्यासाठी खूप आनंदाचा, महत्त्वपूर्ण आहे, कारण हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकला आहात. तुम्ही स्वतःहून निवडला नाही, तर या संदेशाने तुम्हाला निवडले आहे आणि भगवंताचे आशीर्वाद तुम्ही आता प्राप्त करू इच्छित आहात. भगवंत तुम्हाला सर्व काही प्रदान करत आहे. फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा, कारण तुमच्या आत दडलेली शक्ती देखील भगवंत आता जागृत करणार आहे. शांतपणे वाट पाहत राहा. आज भगवंत तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जे आहात, ज्यांच्यासाठी चमत्कार लिहिले गेले आहे. तुम्ही कितीतरी वेळा विचार केला असेल की माझ्या मेहनतीचे फळ मला कधी मिळणार. मी इतकी प्रार्थना करतो तरीही सगळे काही थांबले आहे. पण तुम्हाला माहीत आहे, तुमच्या मार्गात आलेला प्रत्येक विलंब तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत आणि तयार करण्यासाठी आला आहे. आठव, जेव्हा एखाद्या बाळाला दूरपर्यंत जायचे असते तेव्हा त्याला तेवढेच मागे यायचे असते, तेव्हाच तो बाण पुढे जात असतो. आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात त्याला पुढे जायचे असते, जेव्हा त्याला सोडण्याची वेळ येते, तेव्हा त्याला मागे यावेच लागते. उंच अशी उडी मारायची असेल तर 2 पावले मागे यावे लागतात. तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे. आयुष्यात सुख, आनंद, समृद्धी पाहिजे असेल तर आपल्याला दुःख सुद्धा सहन करावं लागेल, पचवावं लागेल. पण दुःख निघालं तर थोड्याच अंतरावर सुख आपली वाट बघत असतो. त्यासाठी आयुष्यातील आलेल्या दुःखाला तुम्ही कंटाळून जाऊ नका. आनंदाने त्यांना सामोरे जा, खंबीरपणे मजबूत व्हा. सर्व काही मी तुम्हाला आनंददायीच तुमच्या आयुष्यात पाठवत आहे. माझ्यावर तुझा विश्वास असेल तर बाळा, कमेंट बॉक्समध्ये माझ्या नामाचा जयघोष करायला तू विसरू नकोस.
तुझ्या सर्व इच्छा मी आता पूर्ण करणार आहे, सत्यात उतरवणार आहे, हा माझा आशीर्वाद आहे.